दोन पवार एकत्र आलेच तर मला आनंद। पवारांना एकत्र येण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही। लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळांचं सूचक विधान। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं शिवसैनिकांना वाटतं। दोन कुटुंब एकत्र आल्यास मला आनंदच। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मी पालकमंत्री पदाची मागणी केली नाही। लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात छगन भुजबळांचं विधान। मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही। समाजामध्ये समन्वय राहावा ही माझी भूमिका आहे। लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये भुजबळांचं वक्तव्य। शिवभोजन थाळी बंद होणार नाही। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळांची ग्वाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे दिले आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्यापासून 2 दिवसांचा दिल्लीचा दौरा। नीती आयोगाच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार। मुख्यमंत्री परिषदेत देखील राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर। एनडीएच्या बैठकीला एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता। कोरोनाचा धोका पुन्हा वाढला। राज्यात आज 45 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 35 कोरोना बाधित रुग्ण। पाकिस्तानच्या विरोधात भारताची आणखीन एक कारवाई। पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र 23 जून पर्यंत बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।